सिटी ट्यूब सुनील तुगनाथ या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज माझ्यासोबत आहे स्वतंत्र विदर्भ चळवळीचे नेते, माजी आमदार व ज्यांना उत्तम संसदपटू असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे श्री वामनरावजी चटप। सर, आपले खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की स्वतंत्र विदर्भाची चळवळ काय आहे व ही मागणी किती जुनी आहे व या मागे इतिहास काय आहे? स्वतंत्र विदर्भाची मागणी 1905 सालापासून म्हणजे 118 वर्षापासून आहे। पारतंत्र्यात असताना 42 वर्ष आधीपासून ही मागणी सुरू होती आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही मागणी सुरू आहे। ही एका प्रकारची स्वातंत्र्याची लढाई आहे। कारण पारतंत्र्याची कल्पना अशी आहे की तो गुलाम म्हणतो, जो बैसले मानेवरी चाबुका पाठीवरी, आणि शेवटी तो म्हणतो, धाऊ किती रे मालका होशी दयेला पारखा, किंवा तुझी इच्छाच का जावे फुटुनी म्यावरी। आणि आपण बघतो एका दाण्याचे 1000 दाणे करणारे तुमचे आमचे मायबाप गेल्या 12 वर्षात वराड सोन्याची कराड म्हणणारे अमरावती भागाचे 5 जिल्हे आणि वर्धा जिल्हा गांधी बापूंचा, यात 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी पूर्वोत्तर नक्षत्रातला पाऊस पडला नाही, पिकं बुडाली, कर्जाच्या सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची बँकेची नोटीस आली की आत्महत्या करून मरू लागले। आणि याचं वर्णन कवी शंकर बडे यांनी केलं आहे। ते म्हणतात, म्हशी वांझोट्या निघाल्या, झाले गरभार हेले, घाम गायनारे इथे दुःख सवतीचे झेले। ही उलट स्वातंत्र्याची प्रेरणा असं म्हणते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। ही स्वातंत्र्याची प्रेरणा आहे। त्यामुळे ही 118 वर्षाची लढाई विदर्भ राज्य आंदोलन समितीने यावर्षी 31 डिसेंबर 2023 पर्यंत कायमची संपवून टाकायचा निर्णय घेतलाय। आणि विदर्भातला माणूस हा माणूस आहे, त्याला माणूस म्हणून देशातल्या इतर नागरिकांप्रमाणे सन्मानाने, सुखाने आणि समाधानाने जगता यावे, याकरता विदर्भाचं स्वतंत्र राज्य हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे। स्वतंत्र राज्य निर्मितीनंतर काय होणार आहे, म्हणजे याचा फायदा काय होणार आहे? सामान्य जनता, शेतकरी, रोजगार, व्यापार आणि राजकीय संदर्भात विदर्भाला काय फायदा होणार आहे? कारण विदर्भ आज जवळपास 65 ते 66 विधानसभेचं क्षेत्र आहे। नागपूरला संसदेचं आपलं विधानसभेचं सत्रही होतं। याला फायदा काय? याचा फायदा असा आहे की आता महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे। महाराष्ट्र परिपूर्ण बुडालेला आहे आणि महाराष्ट्राचं सगळ्या मार्गाचं चालू आर्थिक वर्षातलं महसुली उत्पन्न आहे 4,03,000 कोटी। वर्षभराचा खर्च भागवायला लागतात 4,27,000 कोटी। अर्थसंकल्प चालू वर्षाचा तुटीचा आहे 24,353 कोटी। त्याचे आणि राज्यावर कर्जाचा बोजा आहे 6,60,000 कोटी। त्याचा दुष्परिणाम काय, तर गेल्या 9 वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे, 8 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4 ची नोकर भरती बंद आहे आणि 4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य शिवाय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सोडतात सगळ्या विभागाची नोकर भरती बंद आहे। राज्यात 2,57,000 जागा रिक्त आहे आणि पोलीस खात्याच्या त्यातल्या 49,000 रिक्त आहे। आता पोलीस खात्यांची वरची बंदी उठवली आणि फक्त 20,000 जागा भरतायत, कारण पगार द्यायची सोय नाही। विदर्भाचा अनुशेष कसा काय? विदर्भाचा काय रोल? विदर्भाचा यातला रोल असा आहे की विदर्भातली जनता द्विभाषिक मुंबई राज्यात आणि मराठी भाषिक एकत्र येऊन का गेली, याचं कारण आहे तो आहे नागपूर करार। नागपूर करार जेव्हा झाला 28 सप्टेंबर 1953ला, तेव्हा विदर्भातल्या जनतेला काही अभिवचनं दिली होती। पहिलं अभिवचन असं होतं की मराठी भाषिकाच्या राज्यात इथली विदर्भाची लोकसंख्या 23% असल्यामुळे विकासासाठी विदर्भाला 23% निधी दिला जाईल। इथली लोकसंख्या 23% असल्यामुळे विदर्भातल्या पोरांना 23% नोकऱ्या दिल्या जातील। 23% लोकसंख्या म्हणून विदर्भातल्या आमदारातले 23% मंत्री केले जातील। 23% लोकसंख्या म्हणून विदर्भातल्या वकिलातले 23% न्यायमूर्ती बनवले जातील आणि ज्या म्हणून तंत्र आणि तज्ञ शिक्षणाच्या संस्था आहेत त्यामध्ये 23% विदर्भातल्या पोरांना विदर्भातल्या पोरांना शिक्षणात प्रवेश दिला जाईल। आणि नागपूर इथे मराठी भाषिकांच्या राज्याचं एक अधिवेशन दरवर्षी घेतलं जाईल। ही अभिवचनं दिली म्हणून मराठी भाषिक सगळे एकत्र यावे ही कल्पना पुढे आली आणि या अभिवचनाच्या आधारावर केंद्र सरकारने 1956 साली
घटना दुरुस्ती करून घटनेला 371(2) हे कलम जोडलं आणि विदर्भासह मागासलेला मराठवाडा असेल, कच्छ असेल, सौराष्ट्र असेल या भागांसाठी केंद्र सरकार वैधानिक विकास मंडळ नेमेल आणि त्यांना या लोकसंख्येच्या आधारावर निधी देण्याच्या दृष्टीने त्याचं निधीचं अलोकेशन, त्यावरचं सुपरविजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी घटनात्मक प्रमुख म्हणून महामहिम राज्यपालावर टाकली जाईल. ही घटना दुरुस्ती 1956 झाल्यावर 1 नोव्हेंबर 1956 विदर्भातली जनता द्विभाषिक मुंबई राज्यात गेली. 4 वर्ष राहिली आणि आता 63 वर्ष मराठी भाषिकांच्या राज्यात राहत आहे. केंद्राने घटना दुरुस्ती केली 56 साली, पण केंद्र सरकारने 94 सालापर्यंत म्हणजे 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही. या वैधानिक विकास मंडळावर तज्ज्ञ सदस्य 94 ते 15 21 वर्ष राहिलेले ऍडव्होकेट मधुकरराव किमतकर जे राज्याचे विधी व न्यायमंत्री राहिले होते आणि त्यांनी एक 15 साली पुस्तिका काढली. त्यात त्यांनी म्हटलंय 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ उशिरा निर्माण केली, त्यामुळे विदर्भाला हक्काचे लोकसंख्येच्या आधारावरतीचे सिंचनाचे 60,000 कोटी निधी कमी मिळाला. निधी कमी मिळणं म्हणजे अनुशेष आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते, उद्योग, ऊर्जा, ग्रामविकास, आदिवासी विकास, समाज कल्याणाचे 15,000 कोटी रुपये कमी मिळाले. असे 75,000 कोटी कमी मिळाले. सिंचनाचे 60,000 कोटी रुपये कमी मिळाल्यामुळे आमचे 131 प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाही किंवा सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे त्याचा या अनुशेषाचा परिणाम असा की 14 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. म्हणून पूर्व उत्तर नक्षत्रातला पाऊस पडला नाही. म्हणजे अमरावती विभागात, वर्धा जिल्ह्यात पूर्व उत्तरातला पाऊस पडला नाही म्हणून पिकं करपली आणि नापिकी झाली आणि सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आल्यावर शेतकरी समाजात लाद जाईल, नातलगात लाद जाईल, शेजाऱ्यात लाद जाईल, मेरकऱ्यात लाद जाईल म्हणून जगाला देस्तो आत्महत्या करून मरू लागले. या अमरावती विभागाला वराड, सोन्याची कराड किंवा कुऱ्हाड म्हणतात. या भागामध्ये 12 वर्षात या प्रॉब्लेममुळे, अनुशेष या प्रश्नामुळे 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलाय. हा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आम्ही या निमित्ताने भोगतोय. मला सांगा, आता विदर्भ आपण समजा विदर्भ तयार झाला, विदर्भ स्वतंत्र, विदर्भाची मागणी पूर्ण झाली, तर विदर्भ स्वावलंबी कसा बनेल? विदर्भाजवळ एवढे संसाधन आहे, साधनं आहेत, खनिज संपदा आहे किंवा इतर काही वस्तू आहेत ज्या विदर्भाला स्वयंपूर्ण राज्य बनवू शकेल, देशातलं एक प्रगत राज्य बनवू शकेल. विदर्भाजवळ एवढी कॅपॅसिटी किंवा क्षमता आहे? 100% आहे. याचं कारण 2 लाईननी विचार करूया. आम्ही 2 अर्थसंकल्प मांडले. जर हे राज्य 14-15 झालं असतं तर तेव्हा विदर्भाचं सगळ्या मार्गाचं उत्पन्न होतं 41,510 कोटी. त्यावेळेच्या आमच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री होते डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर. यांनी नवे कर लावले नाही, 20% विजेचे दर कमी केले, तरी खर्च होता 41,400 कोटी. जर 14-15 हे राज्य झालं असतं तर ते 110 कोटी शिल्कीचं झालं असतं. 17-18 त्यांनी दुसरा अर्थसंकल्प मांडला, तेव्हा विदर्भाचं उत्पन्न 13,000 कोटींनी वाढून ते 54,040 कोटी झालं होतं. त्याही वेळेला सरांनी नवे कर लावले नाही, 20% विजेचे दर कमी केले, तेव्हा खर्च होता 52,380 कोटी प्रति मंत्रिमंडळ, प्रति विधानसभेत. यस, 52,380 कोटी खर्च होता, म्हणजे 1,660 कोटी रुपये शिल्कीचं होतं. जे म्हणतात विदर्भाचं राज्य शिल्कीचं होऊ शकत नाही, सक्षम होऊ शकत नाही. आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भ राज्य आंदोलन समिती ही सगळी अर्थसंकल्प वेबसाईटला टाकली, इंटरनेटला टाकली आणि आम्ही सांगितलं ज्याला आक्षेप घ्यायचा असला त्यांनी घ्यावा. आक्षेप घेणारे पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, राजजी असतील, यांना आम्ही म्हटलं की बघ तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला जर वाटते हे चुकीचं आहे तर तुमचे 6 माणसं, आमचे 6 माणसं औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी बसू. आमचं खोटं आहे असं जर तुम्ही सिद्ध करून दिलं तर आम्ही मागणी सोडून देऊ विदर्भाची, अन्यथा आमचं खरं ठरलं तर झकमारी करून तुम्ही दिल्लीला चाला, राज्य मिळवून द्या. हा एक अँगल आहे. दुसरा अँगल असा आहे की विदर्भामध्ये 26 पैकी 23 खनिज आहे आणि या 23 पैकी 2च खनिजावर उद्योग आले. एक कोळशावर आधारित वीज, औष्णिक वीज, आणि तो कोळसा या 36 पैकी 3च जिल्ह्यात आहे, चंद्रपूर,
यवतमाळ आणि नागपूर. दुसरं लाईमस्टोन ज्याला म्हणतो चुनखडी, यावरती आलेला सिमेंटचा उद्योग, दोनच ह्याच्यावर आले. आमच्याकडे अजून 21 खनिज आहे. आता तर परत 22वं सोनं पण सापडलंय. त्यामुळे यावर जर उद्योग आले तर इथल्या बेरोजगारांना नक्षलवाद्याकडे या सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेमकडे माहीत असताना जावं लागतं. ते जायचं थांबेल. रोजगारांच्या संधी इथे तयार होतील आणि या निमित्ताने हा एक भाग आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा. दुसरा भाग आहे इथे 9.5 जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडतो, सरासरी एवढा. 12माही वाहणाऱ्या नद्या आहे आणि अन्नधान्य, तेलबियाणी, डाळीत विदर्भ स्वयंपूर्ण आहे. आणि पर्यावरणाच्या समतोला करता वन संवर्धन कायद्याप्रमाणे 33% जंगल पाहिजे. आमच्याकडे 54% जंगल आहे आणि आम्ही पर्यावरणाचा समतोलासाठी 33% ठेवून 21% कापलं. गडचिरोलीचा साग हा पांढरा सोना आहे जगाच्या बाजारात. त्याच्यावर नक्षीकाम केलं आणि जगात पाठवलं तर देशाला डॉलर किंवा परकीय चलन मिळेल आणि विदर्भाला रॉयल्टी मिळेल. एवढी सगळी साधन सुचिता फक्त विदर्भातच आहे, एवढं निश्चित. बरं, आता विदर्भात एक म्हणजे आता तुम्ही म्हणाला कोळसा किंवा लाईमस्टोन, ज्याशी संबंधित आपला हा भाग आहे, चंद्रपूर म्हणा किंवा वणी म्हणा, पण यात प्रदूषण हा खूप मोठा मुद्दा आहे. असं म्हटलं जातं किंवा असं मानलं जातं किंवा असं होतं की इथला सगळं साधन संपत्ती, समजा खनिज सामग्री, इतर महाराष्ट्रात पाठवली जाते आणि इथल्या जनतेला प्रदूषणाचा अभिशाप भोगावा लागतो. इथल्या जनतेला उष्णतेचा अभिशाप भोगावा लागतो, कारण चंद्रपूरचं तापमान नेहमी 2 डिग्री जास्त असतं. म्हणजे इथले साधन संपन्नता तिकडे जाऊन विदर्भाच्या वाट्याला काय येतं? हे खरं आहे की विदर्भामध्ये औष्णिक वीज 6300 मेगावॅट वीज तयार होते. चंद्रपूर जिल्ह्यात 3340 मेगावॅट वीज तयार होते आणि विदर्भातल्या 6300 मेगावॅट पैकी 2200 मेगावॅट विदर्भाला मिळते आणि 4100 मेगावॅट वीज विदर्भाच्या बाहेर जाते. हे खरं आहे की यामुळे चंद्रपूर जिल्हा देशातला नंबर 1 चा प्रदूषित जिल्हा आहे, कारण औष्णिक विजेमुळे हवेतलं प्रदूषण आहे. दुसरं, सिमेंटमुळे हवेतलं प्रदूषण आहे. कोळशाच्या उत्खननामुळे हवेतलं प्रदूषण आहे. आणि एक उद्योग वनावर आधारित आलेला आहे, तो आहे कागद उद्योग. गवत, बांबू किंवा सालई यांना सडवून कागद तयार केला गेला आणि तोही हवा प्रदूषण करणाराच आहे. आणि म्हणून आमच्याकडे विदर्भात चंद्रपूर जिल्हा, खुग्बूस असेल, माजरी असेल, तुमचं राजूर असेल, हा सगळा प्रदूषित पट्टा आहे. आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त श्वसनाचे रोग आहे. अस्थमा, दमा, खेस, खोकला, टीबी. आणि 4 वर्ष आधी दिल्ली आणि हरियाणाची हृदयरोग तज्ञांची टीम येऊन गेली. त्यांनी सांगितलं की हे जर प्रदूषण नियंत्रणात आलं नाही 4-5 वर्षात तर देशात सगळ्यात जास्त हृदयरोगी चंद्रपूर जिल्ह्यात आणि विदर्भात मिळतील. आणि गेल्या वर्षभरात आमच्याकडे 209 लोक कॅन्सरमुळे मरण पावले. 4100 मेगावॅट वीज बाहेर जाते. आम्ही 58% आमच्याकडे शेती पंपाचा अनुशेष आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की प्रदूषण आम्हाला, म्हणजे पुणे जिल्ह्यात एकही युनिट वीज तयार होत नाही. ते एका हेक्टरला इरिगेशनला वापरतात 2409 युनिट. आणि आम्ही सगळ्यात जास्त वीज तयार करतो चंद्रपूर जिल्ह्यात 3340 मेगावॅट आणि आम्ही वापरतो 950 युनिट. म्हणजे मेहनत करे मुर्गा अंडा खाय फकीर, किंवा आयजीच्या जीवावर बाई उदार, अशी स्थिती आहे. आणि हे परिवर्तन व्हायचं असेल, नवं तंत्रज्ञान वापरायचं झालं तर सरकारकडे भिकारी अवस्था आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं तरच या सगळ्या गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात. कारण छत्तीसगडमध्ये विजेचं उत्पादन होतं, नवी टेक्नॉलॉजीला वापरली आणि त्यांनी प्रदूषण नियंत्रित आणलं. तर ह्या गोष्टी तुमचं राज्य झालं तरच होऊ शकते. कारण आम्ही 4 वर्ष द्विभाषिक मुंबई राज्यात आणि 63 वर्ष मराठी भाषिकाच्या महाराष्ट्रात राहिलो. आणि हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला भोगावे लागतात. आणि यातून मुक्ती पाहिजे असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच त्याचं उत्तर आहे. बरं, आता तुम्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती जी आहे ती सिंदखेड राजापासून
म्हणजे पश्चिमेला सिंदखेड राजा आणि आपला महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कालेश्वर पासून एक पूर्वेला, हा. पूर्वेला विदर्भ निर्माण यात्रा सुरू करतात. हा. या यात्रेचा उद्देश काय म्हणजे कुठपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायचं Yes, सामान्य yes, yes. जनतेला? ही मागणी 118 वर्ष जुनी आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळव औंदाई घोषणा केली आणि 31 डिसेंबर 2023 पर्यंत करू किंवा मरू, जिंकू किंवा मरू या तऱ्हेने ही लढाई लढून 31 डिसेंबर 2023 पर्यंत आम्ही हा प्रश्न कायमचा निकाली करणार आहोत. आणि यासाठी म्हणून नव्या पिढीला हे माहीत व्हावं म्हणून आम्ही 35 तालुके पूर्वेचे, 35 तालुके पश्चिमेचे आणि 5.5 जिल्हे पूर्वेचे, 5.5 जिल्हे पश्चिमेचे अशा तऱ्हेने आम्ही 135 जिल्ह्यात 70 तालुक्यांमध्ये 11 जिल्ह्यात आमची यात्रा जाते आणि तिचा समारोप 13 दिवसाच्या प्रवासानंतर 5 मार्च 2023 ला नागपूरला संविधान चौकात होतो. आणि आम्ही नव्या पिढीला हे सांगतो की इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. म्हणून आम्ही विदर्भाचा जागर करून जागते रहो एवढं सांगत लोकांना निघालोय. विदर्भ निर्माण यात्रा काढली, विदर्भाची वेगवेगळी आंदोलन, जेव्हा विधानसभेचं सत्र होते नागपूरला तेव्हा मोर्चे, आंदोलन सगळे करता तुम्ही. पण प्रश्न हा आहे की शेजारी राज्य आपलं तेलंगणा आहे. तेलंगणाचं म्हणजे मुद्दा सामान्य जनतेने पेटवून उठवला. केंद्र सरकारला जागं व्हावं लागलं व आंध्र प्रदेशापासून तेलंगणाची स्वतंत्र तेलंगणा निर्माण करावं लागलं. पण विदर्भात असं का बरं होत नाही की जनता विदर्भ राज्य वेगळं करावं म्हणून आंदोलनात सामील होत नाही? या आंदोलनात फक्त कार्यकर्तेच दिसतात, फोटो ऑपॉर्च्युनिटी होते, फोटोचा फक्त एक वापर केला जातो, न्यूजमध्ये आलं, पेपरमध्ये. पण सामान्य जनतेपर्यंत, जसं मला आहे, मी एक व्यापारी वर्गातून येतो, पण माझ्यापर्यंत कधी विदर्भ राज्याची संकल्पना मांडायला कोणी कार्यकर्ता कधीच नाही आला. ही म्हणजे शोकांतिका वाटते की कमी वाटते आपल्या आंदोलनातली? नाही, दोन गोष्टी आहेत सर. देशातलं स्वतंत्र राज्यासाठी झालेलं आणि 118 वर्ष कंटिन्युअस सुरू असलेलं हे एकमेव आंदोलन आहे. आम्ही तिसऱ्या पिढीतले शेवटचे माणसं आहोत ज्यांच्या 99.99% गौऱ्या मसनखटात गेल्या. आंदोलन प्रत्येक वेळेला वाढलं, वेगवेगळ्या कारणांनी दबलं, कोणाला काही दोष देऊन उपयोग नाही. आणि म्हणून काही काळ लोकांचा या आंदोलनावरचा विश्वास गेला होता. आम्ही 11 वर्ष मोठ्या परिश्रमाने सगळी गुरुदेव ज्योतसे ज्योत जलाव करत या आंदोलनामध्ये सामान्य माणसं, सुज्ञ नागरिक आणि हळूहळू आता 19 डिसेंबरची तुम्ही जर इंटेलिजन्सचा रिपोर्ट पाहिला तर 70% तरुण पोरं या आंदोलनात होती. म्हणजे आग लागली आहे, वनवा लागलाय, तो हळूहळू पुढे जाईल. आंदोलनाचं स्वरूप आमचं अहिंसात्मक होतं. आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतलं किंवा शेतकरी आंदोलनातलं एकही आंदोलन सुटलं नाही. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आणि लोकशाही मार्गाने जाताना समोरच्या सरकारला, कारण आर्टिकल 3 प्रमाणे घटनेच्या राज्य निर्माण करायचा अधिकार हा केंद्र सरकारचा आणि संसदेचा आहे, राज्य सरकारचा काही संबंध नाही. राज्य सरकार विधानसभेत कायदा पास करून नाही, लागतं ना. नाही, केंद्र सरकारने निर्णय करायचा, राज्य निर्माण करायचा, संसदेने पास करायचा, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यूज किंवा दृष्टिकोन जाणून घ्यायसाठी प्रस्ताव पाठवायचा. यांनी होय म्हटलं तरी फरक नाही, नाही म्हटलं तरी फरक नाही. आंध्रच्या असेंब्लीने हा ठराव फाडून टाकला, एकमताने नाकारला, तरी तेलंगणाचं राज्य झालं. राज्य सरकारचा, राज्याच्या विधिमंडळाचा रोल फक्त त्यांनी दृष्टिकोन सारखं आंदोलन विदर्भात पेटून उठेल. कारण उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये इतका मोठा गदारोळ झाला होता, तिथं खूप म्हणजे एक प्रकारचं हिंसक प्रदर्शनही झालं होतं, काही लोकांना तिथं गोळीबारही झाला होता. ते आपण विदर्भात समजा नाही करू, आपण विदर्भातलं ते आपण इच्छित नाही की विदर्भात असं व्हायला पाहिजे. पण कमीत कमी जनमानसात तो कनेक्ट झाला पाहिजे सामान्य जनतेमध्ये की माझं विदर्भ राज्य आहे, माझ्यावर अन्याय होतं. हा कनेक्ट का बरं होत नाही? माझा प्रश्न तोच आहे. दोन गोष्टी आहे की तेलंगणाच्या लढाईत 1200 पोरं मेली. आतापर्यंत आम्ही विद्यार्थी किंवा मुलं, युवक हे आमचं बियाणं आहे, त्यांना या आंदोलनात ओढायचं नाही असं ठरवलं होतं. पण आम्ही टाइम बाउंड प्रोग्राम डिक्लेअर केला आहे. म्हणून युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य असतं आणि रणवीनं स्वातंत्र्य कोणा मिळाले यासाठी म्हणून आता सगळं जनजागरण चाललंय. म्हणून पहिल्यांदा सरकारला पहिले बात से बाद में मुलाकात से, आणि ज्या दिवशी आमची खात्री होईल
कि लातों के भूत बातों से नहीं मानते और नंगे कोई खुदा डरता है, तब लात से ही प्रक्रिया आपोआप सुरू होईल. कारण ऍक्शन झाली की रिॲक्शन होते, त्यात काही म्हणायचं कारण नाही. आणि म्हणून जे उग्र रूप तुम्ही तेलंगणाच्या आंदोलनात बघितलं ते एवढं लांब आंदोलन असल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही, एकेकाळी होतं. पण आता हळूहळू करंट लागू लागला, वनवा लागू लागला आणि जे तुमच्या मनात आहे सफल होगी तेरी आराधना, एवढं मी पॉझिटिव्हली सांगतो. बरं, आता भाजप असो किंवा काँग्रेस असो, इतर पक्ष म्हणजे शिवसेना मनसे सोडून ज्यांचा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध आहे, त्यांचा खुलेआम विरोध आहे की आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य होऊ देणार नाही. आणि खास करून भाजपा, ज्याने 1995च्या भुवनेश्वर अधिवेशनात 97च्या भुवनेश्वर अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव पारित केला, पण अजूनही त्यामागे त्यांनी कार्य नाही केलं. 8 वर्ष झाले केंद्रामध्ये भाजप सरकार आहे. मागील 5 वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आता पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत. याबद्दल आपण काय म्हणाल की भाजप फक्त वेळ काढत आहे, वेळ काढूपणा आहे की जनतेला फक्त आपण सांगायचं विदर्भ राज्य आम्ही देतोय? दोन गोष्टी आहे, दोन्ही बाजू आहे, फॉर आणि अगेन्स्टच्या. 1905 पासूनची ही मागणी आहे, तेव्हा आपण पारतंत्र्यात होतो. काँग्रेस हा स्वातंत्र्याच्या लढाईतला मुख्य प्रवाह होता. 42 वर्षात काँग्रेस पक्षाने म्हणजे पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्याआधी 1905 ते 47 3 राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ठराव पास केले. नंबर 1 1920 साली, 1927 साली आणि 1940 साली. मी तेच म्हणतो, नाही पास केले ठराव, ऐका तर, पास केले ठराव. 38 साली मध्य प्रांताच्या विधानसभेने एकमताने ठराव पास केला, राज्य करावा म्हणून. 38 साली काँग्रेसचं सरकार असताना दार आयोग नेमला, जेव्हीपी कमिटी नेमली, राज्य पुनर्रचना आयोग नेमला, एक व्यक्ती सन्मान समितीने, सगळ्यांनी शिफारसी केल्या. काँग्रेसनीही विदर्भातल्या जनतेचा केसानी गळा कापला, फसवणूक केली आणि 97ला भाजपाने आम्ही छोट्या राज्याच्या बाजूच्या भुवनेश्वरच्या अधिवेशनात आम्ही काळातच उत्तराखंड झाला, झारखंड झाला. 97 साली ठराव केला की आम्ही छोट्या राज्याच्या बाजूचे आहोत आणि आम्ही जर दिल्लीत सत्तेत आलो तर राज्य करू. त्यावेळेला त्यांनी 3 राज्य केले, हे खरं आहे. आम्ही, आमचे नेते शरद जोशी जिवंत होते त्यावेळेला मी वाजपेयी साहेबांना भेटलो होतो आणि वाजपेयी साहेबांनी सांगितलं की मागचं 96ला माझं सरकार एका मताने पडलं, आता माझं 24 पक्षांचं सरकार आहे, 17 खासदार हे शिवसेनेचे आहे. आज जर त्यांनी पाठिंबा काढला तर माझं बॉर्डरचं सरकार आहे, माझं सरकार पुन्हा मरून जाईल. माझी इच्छा असली तरी मी करू शकत नाही, केलं नाही. 14च्या निवडणुकीच्या आधी देशाचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांनी विदर्भाद्यांना लेखी दिलं की आमचं जर सत्तेत सरकार आलं दिल्लीत तर आम्ही राज्य करू. फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेबांनी 4 मार्च 2010 साली शेगाववरून खामगाव ते आमगाव अशी विदर्भ जागर यात्रा केली आणि सांगितलं मताचा जोगवा मागून की आम्हाला विदर्भ देशात सरकार द्या, आम्ही राज्य करू. यांनीही जनतेचा विश्वासघात केला आहे. म्हणून आम्ही या सगळ्यांचे राजीनामे मागितले, दोन्ही बाजूच्या सरकार खासदारांचे, सरकारी पक्षांच्या खासदारांचे याच्यासाठी मागितले की तुम्ही आम्हाला कबूल केलं, तुम्ही आमचा विश्वासघात केला आणि तुम्ही आम्हाला दिलेलं अभिवचन आमच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब सरकार आणि संसदेच्या निर्णय प्रक्रियेत उमटलं नाही, म्हणून तुम्ही तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, अशी घोषणा केली. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाच्या खासदारांना आम्ही म्हटलं की तुमचा रोल हा निंदकाचे घर असावे शेजारी असा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संसदीय आयुध वापरून केंद्र सरकारला नागडं करून जनतेच्या नजरेपुढे अपयशी सरकार दाखवून निर्णय मिळवून घ्यायला पाहिजे, ते तुम्ही करू शकले नाही, तुम्ही जनतेच्या नापास झाले. म्हणून आम्ही त्यांनाही म्हटलं की महाराष्ट्रवाद्यांना विदर्भ सोडा, विदर्भाचं स्वतंत्र राज्य मिळवून देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाता खाता, या तऱ्हेची पृच्छा केली. आणि 19 डिसेंबरला आम्ही विधिमंडळावर गेलो आणि दोन्ही बाजूला सांगितलं की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम आहे. आणि आम्ही म्हटलं बोल बापू बोल, तुला बोललं पाहिजे. बोलला, आम्ही त्यांचं नाक दाबलं, बोलला उत्तम, नाही बोलला तर आम्ही त्यांना सांगितलं की मार दिया जाए की छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. आणि म्हणून आमचं पुढचं म्हणणं आहे पहिले बात से बाद में मुलाकात से. आणि खात्री झाली की नंगे को खुदा डरता है आणि लातों के भूत बातों से नहीं मानते, तब लात से ती प्रक्रिया आपोआप सुरू होईल. तुका म्हणे उगे राहा जे जे होईल ते होईल ते पहा. एवढ्या वेळात 10 महिन्यात ही प्रक्रिया समाज, लोक
युवक करून मोकळे होतील आणि राज्य आपल्याला 100% मिळेल. ही गोष्ट ठीक आहे, तुम्ही जे म्हणता ते तुमचे मत मांडत. पण वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला जसं KCR ने केलं तेलंगणामध्ये, की ते राजकारणात उतरले, राजकारणात उतरून त्याने यश संपादन केलं. तर विदर्भ राज्य समिती हे इलेक्शनच्या दूर का राहते, निवडणुकीच्या दूर का राहते? जर आपण राजकारणात उतरल्याशिवाय, हा प्रस्ताव मांडल्याशिवाय आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू? राजकारण महत्वाचं आहे की नाही? विदर्भ राज्य आंदोलन समिती राजकारणापासून दूर का फारकत का घेते? दोन गोष्टी आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समिती हा समाजातला दबाव गट आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीत शेतकरी संघटनेची माणसं आहे, स्वतंत्र भारत पक्षाची माणसं आहे, जय विदर्भ पार्टीची माणसं आहे, शिवसेनेचे काही वैयक्तिक माणसं आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, RPI सगळ्या वेगवेगळ्या गटांची माणसं आहे, नवनिर्माण सेनेचेही माणसं आहे. ही चळवळ आहे, या काही राजकीय पक्ष नाही. तरी आम्ही मागच्या वेळेला सगळ्या विदर्भवादी संघटना, विदर्भवादी पक्ष एकत्र करून निवडणुकीत विदर्भ निर्माण महामंच केला होता आणि आम्ही त्याला पाठिंबा दिला होता. फक्त माझं सोडता कोणाचं डिपॉझिट वाचलं नाही. मी 2501 मतांनी हारलेला माणूस आहे, हे तर सत्य आहे. पण एक परिस्थिती अशी, एकदा समाजातला दबाव गट उठून उभा झाला, चेंडू जेवढा दाबला तेवढा उसळून वर येईल. आणि ज्या वेळेला येईल, तुम्हाला 2 प्रयोग तुम्ही पाहिले. 14च्या साली विदर्भ देतो म्हटलं म्हणून भाजपाला 62 पैकी 44 आमदार विदर्भातल्या जनतेने दिले. आम्ही सतत जागर केला. 19च्या निवडणुकीत भाजपाचे 15 आमदार कमी झाले आणि सरकार पण गेलं. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की आता तुम्ही रिझल्ट पाहिले असेल, आयुष्यभर न पडलेली भारतीय जनता पक्षाची ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीतली नागपूरची जागा पडली, शिक्षक मतदारसंघातली जागा पडली, अमरावती शिक्षक ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीतली जागा पडली, आता तर कसबा पेठ पुण्यातली जागा पडली. म्हणजे याचा अर्थ जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. आपण चिंता करू नका, हे लोकांनी जाणून घे. शेतकरी आंदोलन, शेतकरी आत्महत्यानंतर विदर्भातली एक मोठी समस्या म्हणजे नक्षल समस्या. चंद्रपूर, गडचिरोली किंवा वणी ते काही नक्षल समर्थक सापडले आहेत, त्यांना शिक्षा झाली आहे. तर आपण हे म्हणू शकतो की स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीनंतर नक्षल समस्या आटोक्यात येईल? 100%. याचं कारण असं आहे की विदर्भात 23 पैकी 21 खनिज आहे, 26 पैकी 23 खनिज आहे, 2 वर उद्योग आले, 21 वर आले नाही. आणि त्यामुळे काय झालं की दुसऱ्या बाजूने विचार केला तर महाराष्ट्र मराठी भाषिकाचं राज्य झाल्यावर महाराष्ट्र सरकारने एक औद्योगिक परिसर, इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार केला आणि त्याच्यामध्ये इंजिनियर झाला, पॉलीचा झाला, टेक्नॉलॉजीचा झाला, डिप्लोमा होल्डर झाला पॉलीचा किंवा कॉम्प्युटर सायन्सचा झाला, तर त्याच्या नोकरीच्या संधी या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबईमध्ये आहे. एक भाग. आमच्या भागात कच्चा माल असूनही आमच्याकडे उद्योग आले नाही, त्यामुळे आमचेच पोरं नक्षलवादांकडे गेले. महाराष्ट्रात 6 जिल्ह्यात 38 तालुक्यात नक्षलवादी चळवळ आहे. तो एक जिल्हा नांदेड आणि एक तालुका किनवट सोडला तर 37 तालुके आणि 5 जिल्हे विदर्भातले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ हे सगळे नक्षलग्रस्त भाग आहे. आणि आतापर्यंत नक्षलवाद्याच्या गोळीपुळे किंवा पोलिसांच्या गोळीपुळे मरणारे नक्षलवादी किंवा पोलीस किंवा सामान्य नागरिक यांची संख्या 1028. आपण जर सामाजिक दृष्ट्या विचार केला तर 2011 साली विदर्भाची म्हणजे महाराष्ट्रात 1000 पोराबरोबर 889 पोरी होत्या. खरं म्हणजे कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात हुंड्याशिवाय पहिलं लग्न होत नाही. आणि 25-30 तुमची माझी बहीण, मुलगी, सून, नात कोणी विधवा झाली, लोकसंख्या 1000ला 889 आहे. आणि अशा वेळेला या 111 सांडापैकी या विधवा झालेल्या बहिणीच्या घरी जर का त्यांनी बलात्कारासारखा प्रसंग केला तर तिला आई वडील असेल तर माहेर आहे, अन्यथा माहेर नाही, तिला आत्महत्या करून मरण्याशिवाय पायी नाही. हा सामाजिक आम्ही दुष्परिणाम पण भोगतो. राज्य झालं तर इथे 21 तऱ्हेच्या खनिजावर उद्योग येईल, वन उपजावर उद्योग येईल, शेती उपजावर उद्योग येईल. आणि आमच्याकडे 9.5 जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडतो, बारवाही वाहणाऱ्या नद्या आहे आणि आमचा एक विजेत इतकी ताकद आहे पण की तुम्ही जी वीज आता कंप्लीट करून टाकतो ना, कशामुळे रोजगार तयार होऊ शकतात. विजेत एवढी ताकद आहे, वीज 3च जिल्ह्यात त्या कोळशावर तयार होते.
6300 मेगावॅट, 4100 बाहेर जाते. तुम्ही मागेल त्याला वीज दिली. एवढंच नव्हे तर घरगुती वापराला किंवा कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल वापराला अर्धी दिली तरी तुम्हाला 1100 मेगावॅट वीज लागते. 2200 अधिक 1100 3300 मेगावॅट वीज तुम्ही 6300 मेगावॅट वरून काढून टाकली तर 3000 मेगावॅट वीज तुमच्याकडे शिल्लक राहते. पश्चिम महाराष्ट्रात कोयनेचा प्रकल्प वीज नाही. उत्तर महाराष्ट्रात नाशिकचा आणि भुसावळचा 220 मेगावॅट युनिट आणि मराठवाड्यात परळीचं 1 युनिट पुरेशी. आपण 4100 मेगावॅट तिकडे वीज जाऊनही त्यांची गरज भागत नाही. जर आम्ही 3000 मेगावॅट वाजलेली वीज, मागचे दर होते 11 रुपये 56 पैसे इंडस्ट्री आणि कमर्शियल वापरासाठी, आता ते 13.42 आहे. आता 37% त्यावर वाढ सुचवली आहे. आम्ही 3000 मेगावॅट वीज 11.5च्या दराने जरी महाराष्ट्राला विकली तर एका वर्षात 11 तिरी 33 अधिक 11चे निमे 5.5 38,000 कोटी रुपये एकट्या विजेतून मिळेल. दुसऱ्या वर्षी 38.5 कोटी धरले की 77,000 कोटी होईल. 2च वर्षात तुमचा सिंचनाचा अनुशेष भरून निघेल 75,000 कोटीचा इतर क्षेत्रासह. आणि विदर्भ 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. 131 धरणं पूर्ण होतील. विदर्भ हा सुजलाम सुफलाम होईल. आणि तिसऱ्याच वर्षी 2000 कोटी रुपये शिल्कीचं राज्य होईल. तिसऱ्या वर्षी 38,500 अधिक 2000 40,500 कोटी होईल. आणि विदर्भ हे देशातलं नंबर 1चं शिल्कीचं राज्य होईल. आणि इथे या रॉ मटेरियलवर जर का उद्योग आले तर गुंतवणूक सगळ्यात जास्त येतील आणि रोजगारांच्या संधी ते तयार होतील. आणि MPSC जी VPSC येईल, पहिल्या पोरापासून प्रशासकीय नोकरी मिळेल. दुय्यम सेवा मंडळ येईल, त्याला वर्ग 3 वर्ग 4ची नोकरी इथेच मिळेल. शिवाय मंडळ महामंडळ येतील, त्याची नोकरीची संधी इथेच मिळेल. आज महाराष्ट्रात गेल्या 9 वर्षापासून अनुकंपा तत्वाची, 8 वर्षापासून वर्ग 3 वर्ग 4ची, 4 मे 2020 पासून सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सोडता सगळी नोकर भरती बंद आहे. आणि आता कुठे पोलिसांची नोकर भरती 20,000 करायचं म्हटलं, जागा रिकाम्या आहे 257, त्यातल्या पोलिसांच्या 59,000 49,000. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही. विदर्भात सगळ्या गोष्टी आहे. नंबर 1 पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेन आहे. नागपूर 0 माईलवर आहे. केशवर उडणारी उड्डाण आहे. परदेशात जाणारी पण उड्डाण आहे. नंबर 3 एक नॅशनल हायवे नंबर 6-7 आणि आता एक नक्षल भागातून 12 साली मंजूर झालेला नॅशनल हायवे आहे. तो आहे नांदेड, किनवट, आदिलाबाद, कोरपना, गडचांदूर, राजुरा, गडचिरोली, छत्तीसगड ते प्रतापपूर ओडिसा 650 किलोमीटरचा हा 4 नक्षलग्रस्त भागातून जातो. आणि राज्य झालं नोकरीच्या संधी आल्या, कारण हा सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न आहे. कारण सारे सोंग घेतले तरी पैशाचं सोंग घेता येत नाही. पैशाचं सोंग घेता आलं नाही तर 5 बोटं तोंडात जात नाही. आणि म्हणून राज्य तुमचं झालं की इथे तुम्हाला नोकरीच्या संधी तयार होईल. तुमची पोरं बाहेर जाणार नाही, आई वडिलांचं कुटुंब विस्कळीत होणार नाही. आणि इथे सगळ्यात रेडी रेलचेल सुरू होईल. पश्चिम विदर्भासमोर, पश्चिम महाराष्ट्रासमोर विदर्भातले नेते कमी पडले विकास आणायला. कारण त्यांच्या दबावाखाली नेहमी विदर्भाने काम केलं. असं नाही, का बरं विदर्भात होतं? त्या- 3 मुख्यमंत्री आपण विदर्भाकडून गेले आहेत. 4 गेले आहेत. 5वा 1.5 दिवसाचा. हा, एक गेला आहे पुन्हा. आता ते सध्या त्यांचं सरकार आहे. विदर्भातले उपमुख्यमंत्री आहे, पूर्वी मुख्यमंत्री होते. असा कोणता दबाव होता की विदर्भाचा विकासच होऊ शकला नाही, विदर्भाला नेहमी सापत्न वागणूक मिळाली? नाही, त्याचं कारण असं आहे की विदर्भातल्या आमदारांची संख्या 2009 पर्यंत 66 होती. म्हणजे बहुमताला महाराष्ट्रात आमदारांची संख्या आहे 288. एक अँग्लो इंडियन 289 बहुमताला पाहिजे 145. दुसरं असं की विदर्भातल्या आमदारांची संख्या तेव्हा 66 होती. तुम्हाला 89 आमदारांचा बाहेरून पाठिंबा लागत होता. म्हणजे दबावगट त्यांचा मोठा होता. त्यामुळे मुख्यमंत्री आमचे 3 राहिले, पण त्यांची अवस्था कठपुतली करे भीतो क्या डोरकी उपरवाले के हात आहे. म्हणजे नावाचा नवरा कुकवाचा धनी खुर्चीचा आमचा मुख्यमंत्री, पण कामं तिकडे झाली. स्वतंत्र विदर्भ चौथा मुख्यमंत्री झाला तेव्हा विदर्भात त्यांच्या पक्षाचे 44 आमदार आले. 62 पैकी 44 आमदार. आणि
तेव्हा आपल्याला 83 आमदार अधिक 18 आमदार म्हणजे 105 आमदारांची गरज होती किंवा 101 आमदारांची गरज होती. आणि त्यामुळे ह्याची अवस्था अशी होती की टाई एकाची सुट दुसऱ्याचा बुटास तिकड्याचा नमुना पाहून घ्या अशी याची अवस्था होती. आणि म्हणून दबावगट त्यांचा मोठा असल्यामुळे या एक तर दुसऱ्या बाजूला यांच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे काहीही करू शकले नाही. आणि हे नामके बडे घी के घडे राहिले अशी अवस्था आहे. आणि आता तर तुम्ही पाहिलं असेल दुर्दैवाचा भाग असा सरकार शिंदे गट आणि भाजपचा आहे. सीएम शिंदे गटाचा, डीसीएम भाजपाचा. आणि मला सांगताना लाज वाटते की विदर्भामध्ये 11 जिल्हे, 120 तालुके, 62 विधानसभा मतदारसंघ, उपमुख्यमंत्री तोच, ऊर्जा मंत्री तोच, नियोजन मंत्री तोच, अर्थमंत्री आणि तोच जलसंपदा किंवा इरिगेशन मिनिस्टर. असं असतानाही विदर्भातल्या 11 जिल्ह्यात, 62 विधानसभा मतदारसंघात, 120 तालुक्यात जलसंपदा विभागाचं एकही काम नाही, एकही नाही. आणि आम्ही म्हटलं की एक काम दाखवा, लाख रुपये मिळवा. कोणीही पुढे आलं नाही, कारण परी झाकू नये सत्य कसे राहिलं. आणि म्हणून आपल्या मुख्यमंत्र्याची अवस्था फक्त खुर्ची टिकवण्यापुरती, उपमुख्यमंत्र्याची अवस्था खुर्ची टिकवण्यापुरती आहे, डेव्हलपमेंट करण्यापुरती नाही. आणि आता गेली 2 वर्ष बजेटला 67% कपात आहे. आणि यंदा 24,353 कोटी रुपये तुटीचं बजेट आहे. आणि यांनी काही केलं फडफड दबाव पश्चिम महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणून त्यांचे 13 कामं आहे या पुरवणी अर्थसंकल्पात. आणि विदर्भातल्या कोंबडीनं एकाही मतदारसंघात अंड टाकलं नाही. ही अवस्था आहे. आणि याचंच कारण असं आहे की हे कुऱ्हाडीचे दांडे गोताश काळ आहे. सरकार बदललं, बाटली तीच, बाटली बदलली, दारू तीच. म्हणजे हे आमचे पुत्र नाही, आमचे मलमूत्र आहे असं म्हटलं तरी वावगं होणार. बरं, शेवटचा प्रश्न सर. हा विचारा सर. तर स्वतंत्र विदर्भाच्या पाठिंब्यासाठी तुम्ही जनतेला काय म्हणू इच्छिता की स्वतंत्र विदर्भ युवा शक्तीला, खास करून युवा शक्तीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? पहिल्यांदा मी एवढंच म्हणेन त्यांच्या जाणीवा जागृत करायसाठी, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. आणि ही सगळी पार्श्वभूमी जी मांडली ती आम्ही त्यांच्या पुढे नेतो. आणि त्यांना सांगतो 100 वर्ष जरी तुम्ही महाराष्ट्रात राहिले, ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी तुमचं बरं होणे नाही. तुम्ही गुलामगिरीत आहात. आणि स्वातंत्र्याची प्रेरणा सांगते की दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, शेर भूखा रहेगा मगर घास नहीं खाएगा. तुम्हाला नोकरीच्या संधी पाहिजे असेल, न सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न नियंत्रणात आणायचा असेल, प्रदूषण नियंत्रणात आणायचं असेल, कुपोषण नियंत्रणात आणायचं असेल, कमी झालेले लोकप्रतिनिधी 4 आमदार 1 खासदार पुन्हा वाढवायचा असेल, तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य, जसं मीरा म्हणत होती मेरे तो गिरीधर गोपाल दुसरं नकोई, जशी दमयंती म्हणत होती औषध न लगे मजला, मला नळराजा हेच औषध आहे. आणि विदर्भातल्या जनतेला आम्ही सांगतो की आपल्या सगळ्या प्रश्नासाठी विदर्भातल्या जनतेला विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच एकमेव उत्तर आहे. ठीक आहे सर. स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीला आमचे खूप खूप म्हणजे तुमचं अभिनंदन. तुम्ही विदर्भ निर्माण यात्रा काढली आहे व तुमच्या आंदोलनाला यश हो हेच आमची सदिच्छा. यस सर.